नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सगळ्यांना मनुष्य गौरव दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देतानाच समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी, समाजाची सेवा आणि याही पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याचा मूलमंत्र देणारे दादाजी उर्फ पांडुरंग शास्त्री आठवले यांचं नाव इतिहासामध्ये कोरले गेले. सकारात्मक ऊर्जेच्या निमित्ताने देवाचे कार्य समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याची जबाबदारी दादाजींनी पेलवतानाच समाजातल्या प्रत्येक घटकाला ह्या जबाबदारीमध्ये सामावून घेतले. स्वाध्याय चळवळ ही एक सामाजिक आध्यात्मिक चळवळ आहे जी भारतामध्ये उदयाला आली. या चळवळीची स्थापना 20व्या शतकाच्या मध्यामध्ये दादाजी उर्फ पांडुरंग शास्त्री आठवले यांनी केली. अगदी आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे दादाजी. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये धार्मिक शिकवणींच्या व्यावहारिक उपयोगामध्ये ह्या चळवळीने आपला जीव ओतला. स्वतःचा शोध, सामाजिक बंधुता, सामुदायिक विकासावर लक्ष केंद्रित करतानाच स्वाध्याय परिवार नक्कीच समाजासाठी एक दिशा देतो आहे. सो म्हणजे अभ्यास, आणि ही चळवळ प्रत्येक व्यक्तीला दैव आणि समाजाशी असलेल्या त्याच्या संबंधांवर चिंतन करण्यासाठी बळ देत असते. ह्या चळवळीचे केंद्रबिंदू आणि ही व्यवस्था पुढे नेत असताना समाजाप्रती असलेली आपली भावना, आपली व्यवस्था पुढे नेत असताना आपली जबाबदारी आणि जय योगेश्वर हे ब्रीद घेऊन पुढे अव्याहतपणे सुरू असलेली स्वाध्याय परिवाराची चळवळ नक्कीच समाजाला दिशा देणारी ठरते आहे. 1950च्या दशकामध्ये आध्यात्मिक नेते, दैवस्वरूप तत्त्वज्ञानी दादाजी उर्फ पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या नेतृत्वाखाली स्वाध्याय परिवाराच्या ह्या चळवळीला सुरुवात झाली. घराघरामध्ये भगवद्गीता पोहोचवण्याची महत्त्वाची आणि मोलाची भूमिका दादाजींच्या नेतृत्वाखालील प्रत्येक घटकाने सांभाळली. दादाजींच्या कार्याने प्रेरित होऊन समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल घडत गेले आणि समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवणारी ही चळवळ जनमानसामध्ये रुजली. केवळ जय योगेश्वर हे एक ब्रीद घेऊन समाजासाठी, किंबहुना समाजातल्या प्रत्येक घटकासाठी सेवा म्हणून ह्या चळवळीने भक्कमपणे समाजासाठी काम उभे केले. स्वाध्याय चळवळीचे तत्त्वज्ञान आपल्या अवतीभोवती असलेल्या घटकांभोवती फिरणार आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्मा वास करतो ही श्रद्धा अनुयायांना इतरांमध्ये देवाचे अस्तित्व पाहिल्यामुळेच प्रत्येकाशी आदर आणि सन्मानाने वागण्यासाठी प्रेरित करते. ही चळवळ जय योगेश्वर कृषीच्या कल्पनेला बळ देणारी ठरली, जी अध्यात्माला शेतीशी जोडते आणि भक्तिकार्याची कल्पना देते, ज्यामध्ये उपासनेचे कार्य निस्वार्थपणे करणे समाविष्ट होते. स्वाध्याय चळवळ केवळ ही चळवळ न राहता समाजातल्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी जोडली जाणारी चळवळ म्हणून ओळखली गेली. या चळवळीचा उद्देश ग्रामीण समुदायांची प्रगती
आणि स्वावलंबनाला बळ देणे हे मुख्य कार्य होते. स्वाध्याय परिवाराने सुरू केलेल्या चळवळींच्या निमित्ताने समाजामधील अनेक घटक एकत्र येत गेले आणि ह्या चळवळीला बळ मिळत गेलं. ही चळवळ पुढे नेत असतानाच शहरी भागापासून तर ग्रामीण जीवनाला पुढे जोडत असतानाच संपूर्ण जगभर शांततेचा संदेश देतानाच स्वाध्याय परिवाराने एक समर्थ जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर नेत असताना ती लीलया पेलवली. स्वाध्याय चळवळीची एक पद्धत म्हणजे भक्तीमध्ये स्वाध्याय ही कोणत्याही बक्षिसाची अथवा मानाची अपेक्षा न ठेवता समुदायासाठी काम करतात. ही कामे सार्वजनिक जागा स्वच्छ करण्यापासून तर ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा उभ्या करण्यामध्ये प्रत्येका स्वाध्याय परिवाराच्या घटकाने आपलं योगदान देत असतानाच समाजाप्रती बांधिलकी जपलेली आहे. या चळवळीच्या निमित्ताने जगामध्ये एक मोठा आध्यात्मिक वारसा उभा राहिला आणि हा वारसा पुढे नेत असतानाच या स्वाध्याय परिवाराने भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये आपलं कार्य पुढे नेत असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवरही युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि कॅनडासारख्या देशांमध्ये सुद्धा आपलं भरीव योगदान देतानाच आपली एक वेगळी ओळख केली. मनुष्य गौरव दिनाच्या निमित्ताने आदरणीय दादाजींना विनम्र अभिवादन आणि माझ्या सगळ्या स्वाध्याय परिवाराला जय योगेश्वर. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी धन्यवाद. जय योगेश्वर.